पुणे चकोली व्यासपीठमध्ये आपलं स्वागत आहे. अजिंक्य महाराष्ट्र चॅनलमध्ये ताई आपल्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा व हार्दिक हार्दिक अभिनंदन. वाढदिवसानिमित्त आपण आपल्या चाहत्याला काय सांगाल? खरं तर वाढदिवस म्हणजे सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद जे आहेत ते आपल्याला मिळत असतात आणि आपण जे काम करत असतो त्यासाठी वाढदिवसाला राज्यभरातून येणारे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, हितचिंतक आहेत, ते आवर्जून आपल्याला भेटायला येतात. आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही एक सामाजिक चळवळीत काम करणारी कार्यकर्ती जरी मी असले तरी सुद्धा प्रचंड प्रेम केलेलं आहे. प्रचंड माझ्या मागे जे आहे ते तुमचे आशीर्वाद आहेत. तुम्ही चळवळीत मला पाठिंबा दिला. बिग बॉस मध्ये होते, बिग बॉस मध्ये सुद्धा लोकांनी मला भरभरून वोट्स केले होते आणि एक सामाजिक कार्यकर्ती जी आहे ती जवळजवळ 50-60 दिवस जे आहे ते बिग बॉसच्या घरात त्यावेळेला राहिली होती. असेच आशीर्वाद सगळ्यांचे राहावे. आणि यावेळी मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती आली किंवा मराठवाड्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, काही लहान मुलींच्या हत्या झाल्या आणि म्हणूनच यावेळेचा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा करायचा नाही, त्याचं सेलिब्रेशन करायचं नाही असं ठरवलेलं होतं. आणि म्हणूनच अगदी आदिवासी आणि शेतकरी महिलांना आम्ही भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून साडी भेट दिली आणि शालेय जी विद्यार्थी आहेत त्यांना शालेय वस्तूंचं जे आहे ते वाटप केलं. आणि असंच सामाजिक भान ठेवून सामाजिक काम करण्याची जी ताकद आहे ती आपल्या आशीर्वादाने अजून मिळो. आपण सर्वांच्या ज्या काही शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, फोनवर असतील किंवा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या आहेत त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. पुणे येथील बालाजीनगरमध्ये आपण सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. ताईंचं सामाजिक कार्य भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, ते आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड.